रत्नागिरी शहरातील फगर वठार परटवणे हा रस्ता पुन्हा एकदा या ठिकाणी खचलेला पाहायला मिळतो आहे। बांधकाम व्यावसायिकाच्या चुकीच्या खुदाईमुळे पहिल्याच पावसाळ्यात इथली संरक्षक भिंत जी आहे ती कोसळलेली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हा रस्ता पूर्णतः खचलेला पाहायला मिळतो आहे। बघू शकता की कशा पद्धतीने सध्या हा रस्ता या ठिकाणी खचलेला आहे। जवळपास 150 ते 200 फुटांचा हा रस्ता या ठिकाणी पूर्णतः खचलेला पाहायला मिळतो आहे। संरक्षक भिंत कोसळून हा रस्ता पुन्हा एकदा खचलेला पाहायला मिळतो आहे। आता पुन्हा एकदा या संरक्षक भिंतीचं बांधकाम सुरू असतानाच पूर्ण रस्ता म्हणजे जवळपास 90% रस्ता हा या ठिकाणी खचलेला पाहायला मिळतो आहे। शहरातील परटवणेपासून DYSP बंगल्यापर्यंत जाणारा हा रस्ता या ठिकाणी सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला पाहायला मिळतो आहे। नगर परिषदेनं या ठिकाणी संरक्षक भिंत खचल्याचे बोर्ड या ठिकाणी लावलेले आहेत आणि सध्या वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णपणे बंद केल्याच्या सूचना देखील नगर परिषदेनं या ठिकाणी दिल्या आलेल्या पाहायला मिळत आहेत। मात्र चुकीच्या खुदाईमुळे कशा पद्धतीनं हा रस्ताच या ठिकाणी खचला आहे बघू शकता। जवळपास 90% रस्ता हा पूर्णपणे या ढिगाऱ्याखाली गाडला गेलेला पाहायला मिळतो आहे। इथल्या खालच्या जवळपास फगर वठारामधल्या काही घरांना देखील यामुळे धोका निर्माण झालेला पाहायला मिळतो आहे। पुन्हा एकदा जर मोठा पाऊस झाला तर ही संरक्षक भिंतीलगतची जी माती आहे ती पुन्हा एकदा या घरांवरती येऊ शकते आणि त्याचमुळे सुरक्षेची काळजी या ठिकाणी प्रशासनानं घ्यावी अशी देखील विनंती इथल्या नागरिकांना नगर परिषद प्रशासनानं केलेली पाहायला मिळते। एकंदरीतच परटवणे ते फगर वठार हा रस्ता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा या ठिकाणी खचलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समीत गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।